फक्त माणसासाठी नाही तर प्राण्यांसाठी सगळ्यांसाठी भांडतोय. तपोवन म्हणजे नाशिकची शान आहे आज. आणि जर तपोवन राहिले तर नाशिकचं नाव कुठून राहणार? आज प्रभू राम जे येऊन गेले तर तपोवनात येऊन गेले. आज नाशिकची ओळख होती तपोवनामुळे होती. आणि तुम्ही तपोवनात 1 झाड 10 झाड काहीच गरज नाही तुम्हाला. इथं सर नेहरू जे नगर आहे किंवा गांधीनगरचा भाग आहे, पण इथं तुमचे लॉन्स आहे मोठमोठे. हे म्हणतं की आम्ही तिथं पार्किंग वगैरे व्यवस्था करू. सर तुमचं जे नियोजन काटेकोर असेल आणि तुमचं नियोजन चांगलं असेल तर तुम्हाला तपोवनाची गरजच नाही. जर तुम्ही 12 वर्ष झाले झाडं वाढले, तुम्ही म्हणता 12 वर्ष आम्ही मागच्या वर्षी आमच्याकडे लागले गेले आम्ही वाढवले. तुम्ही पण वृक्षारोपण केलं ना, मग जनतेचा पेक्षा डबल का खर्च करता तुम्ही? जागा झाडूंसाठी नाहीच आहे, हे रेस्टॉरंट बनवणार इथे नाही. ते सांगतो सर, एक्झिबिशन सेंटर, इरिगेशन सेंटर सर. आणि जागाला हात लावायची गरज नाही ना. नदी म्हणजे हा जो कुंभमेळा भरतो हा ऍक्च्युली कपिला गोदावरी नदी संगमावर सर. आणि नदी पूर्ण नाला केला यांनी. कपिला ऋषींच्या नावाने पूर्ण नाला केलाय. तुम्हाला त्याचा इंटरेस्ट नाही का? गोदावरीमध्ये इंटरेस्ट नाही तुम्हाला? या झाडांमुळे जे पाणी गोदावरीत जातं त्या पाण्यात तुम्हाला इंटरेस्ट नाही का?